नमस्कार मित्रांनो. आज तुम्हाला आधार आधार एनरोलमेंट केल्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पावती दिली जाते आणि त्यावेळेस आपल्याला आधारमधील आपलं स्टेटस कसं चेक करावं या गोष्टीची माहिती राहत नाही. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी आधार स्टेटस कसं चेक करावं यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. सुरुवातीला आधार वेबसाईटला गेल्याच्यानंतर गुगल ओपन करायचं. गुगल ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये हे खाली पाहायला UIDAI असं टाईप करायचं. त्यानंतर UIDAI यावर क्लिक करून आपल्याला ज्या भाषेत आपण समजू शकतो ती भाषा आपण इथे निवडायची. मला इंग्लिश समजते म्हणून मी इंग्लिश निवडली. आणि जर तुम्हाला मराठी समजत असेल किंवा हिंदी समजत असेल तरी तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पर्याय निवडू शकता. नेट स्लो चालत असल्यामुळं आपल्याला थोडं वेळ लागत आहे. तरी काही नाही, वेळ लागला तर काही हरकत नाही, पण आपल्याला पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, टास्कबार वर घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं पहिल्या लाईनमध्ये दिसते बघा, चेक आधार अपडेट स्टेटस. यावर आपण क्लिक करायचं. चेक आधार स्टेटस केल्याच्यानंतर हा पॉपअप आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर इंटर 14 डिजिट एनरोलमेंट नंबर या ठिकाणी पावतीचे जे एनरोलमेंट नंबर असतात त्यामध्ये इथं 14 अंकी एनरोलमेंट नंबर टाकायचे. त्यानंतर जी पावती ज्या दिवशी आपण आधार अपडेट केलेले त्या दिवशीची तारीख, महिना आणि इथं वर्ष टाकायचं असतं. मी 14 तारखेला 23 तारखेला अपडेट केले आहे. आणि या ठिकाणी आपल्याला वेळ, मिनिट आणि सेकंद या ठिकाणी टाईप करायचं असते. वेळ 12 वाजता, मिनिट 14 आणि सेकंद 23 असं टाईप केल्याच्यानंतर इथे जे कॅप्चा दिलेला असते त्या कॅप्च्यावर पाहून व्यवस्थित आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्याकडे एका व्यक्तीने आधार एनरोलमेंट केलं त्याबद्दल मी तुम्हाला हा त्याचा नंबर टाकून दाखवणार आहे. 2821 29 095 060 64 असा नंबर टाकल्याच्यानंतर तारीख, वेळ टाकल्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं स्टेटस पाहायला मिळेल. यामध्ये मी करेक्टली टाईम टाकून तुम्हाला सांगणार आहे, कारण का तुम्हाला पण मिस होऊ नये. हे तुमच्यासमोरच मी स्टेटस कसं चेक करावं हे दाखवत आहे. मित्रांनो, खूप सोपं आहे. कोणतीही गोष्टी प्रयत्नानुसारच आपल्याला मिळत असते. प्रयत्न केला तर सर्व काही आहे. हे बघा,
युअर आधार हॅज बीन अपडेट विल युअर आधार इज बिंग प्रिंटेड अँड पोस्टेड टू यू. प्लीज डाउनलोड ई आधार. आपण या इनरोलमेंट नंबरनुसार आपण हे आधार डाउनलोडसुद्धा करू शकतो. मित्रांनो, हे आपल्याला स्टेटस पाहणं झालं. त्यानंतर तुम्हाला आधार या नंबर पावती नंबरवर आधार कसं डाउनलोड करायचं, आधारची प्रिंट कशी काढायची, यानंतर मी पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माहिती पूर्ण मिळाली असेल त्याबरोबर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.